मन मंदिरा गजर भक्तीचा. पहिल्यांदा प्रेम गुणावर असतं, पण ते प्रेम नाही आहे. म्हणून प्रेमाचं वर्णन करताना गुणरहित कामनारहित प्रतिक्षण वर्धमान. गुणावरचं प्रेम असं असतं की गुण संपला की ती व्यक्ती संपून जाते. अशी रोजचीच उदाहरणं आहेत कलाकारांच्या बाबतीत. त्याच्यातूनच नटसम्राट निर्माण झाला. काय झालं सगळ्यांना माहिती आहे. प्रख्यात नाटक आहे, शिरवाडकरांनी लिहिलेलं, उत्कृष्ट. पोटची मुलगी हाळ घेते की तुम्ही हार चोरला म्हणून. सांपत्तिक स्थिती बरी असते ना तेव्हा सर्वच जवळ येतात. म्हणून एक म्हण आहे, गुळाच्या ढेपीजवळ मुंगडे येतात. पण ढेप संपली की सगळेच लांब होतात. तसं गुण ही सुद्धा एक ढेप आहे. त्या गुणावर प्रेम करणारे आहेत, पण गुण संपला. याच्यातलं मोठं उदाहरण म्हणजे नारायणराव, राजहंस. असे अनेक कलाकार आहेत, अनेक कलाकार आहेत. ते त्यांच्या कलेवरचं प्रेम आहे, त्यांच्यावरचं नाही. माझं बोलणं कळलं का? पण कला जरी संपली तरी त्या व्यक्तीवरचं जे प्रेम अखंड प्रवाहित राहतं तेच खरं प्रेम असतं. म्हणून गुणरहित गुणरहित. एकाने आपल्या पत्नीला विचारलं, का ग माझ्यात हा गुण नसता? अहो मी तुमच्या गुणाकडेच बघितलं नाही. तुम्ही प्रथम भेटला तेव्हा इतक्या आवडीने माझ्याकडे बघितलं, ते बघणंच माझ्या लक्षात आहे. आणि तुमचा गुण कळणे इतकी मी तरी कुठे मोठी आहे. तुमचा गुण कळणे इतकी मी कुठे मोठी आहे. मी तुमच्या गुणावर नाही प्रेम केलं. कारण का? तुमचा गुण काय हे तरी मला कळायला पाहिजे ना. तसं ज्ञानोबा राया, तुमचं काव्य काय, तुमची शब्दरचना काय, तुमची ओवी काय, हे कळणे इतके आम्ही कुठे मोठे आहोत. तसं मी माझ्या बाबतीत सांगतो, अजून दादा महाराज कळणे इतका सुद्धा मी मोठा झालो नाही. तुम्ही सदानंद मोरेची पुस्तकं बघा, किती वेळा तरी उल्लेख आहे. प्रेमबोध दादा महाराजांनी महाराष्ट्रात आणला. उलटी खूण सांगायला सुरुवात केली. जीवाने देवाचं भजन करावं, नव्हे देवच जीवाचं भजन करतोय, अशी उलटी बाजू मांडली. काय हा जो प्रेमबोध आहे का, हा अलौकिक. असे शब्द, अशी वाणी नासी फडक्याने सुद्धा आपल्या आत्मचरित्रात लिहिलं एका ठिकाणी, की मी गेलो होतो निराळ्या दृष्टिकोनातून, पण बघितल्यानंतर कळलं हो खरंच अलौकिक आहे. काय अलौकिक आहे? शब्द. काय अलौकिक आहे? त्यातलं प्रेम. प्रेमाच्या माध्यमातून उच्चारलेला शब्द. हे बघा, प्रेमाने उच्चारलेला शब्द ताबडतोब कळतो. अगदी शिवी जरी असली तरी. माझं बोलणं कळलं का? शिवीचा अर्थ वाईट आहे, पण उच्चारलं ज्या प्रेमातून ते प्रेम कळल्यानंतर, अरे यार इतक्या दिवस कोणी आपल्याला असं बोललंच नाही रे, काय बरं वाटलं आज, काय बरं वाटलं आज. अरे सगळे साहेब साहेब म्हणतात, पण तू जे म्हणलास ना आत्ता, असं कोणीच म्हणत नाही. बरं वाटलं रे. तिथे अर्थ आहे, तिथे शब्द आहे. नको तिथे अर्थ करायला जाल तर जीवनामध्ये अनर्थ ओढवून घ्याल. फक्त प्रेम. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, पड्यन्ते सदा तेची. सदा तेची. इतकं पड्यन्ते. पड्यन्ते मानसी बहु असे, असे दुरी तेची जवळी वसे रया. 2 लक्ष सोम अंबरी, त्याचे गुण उमटती सागरी. तैसा संबंध ये शरीरी रया. पड्यन्ते मानसी. काय ज्ञानोबरायचा अभंग आहे बघा. 2 लक्ष सोम अंबरी, पण त्याचे गुण उमटती सागरी. चंद्र कुठे? 2 लक्ष सोम अंबरी.
पण त्याच्यावर भरती आणि ओटी. 2 लक्ष सोमांबरी त्याचे गुणामटती सागरी. तैसा संबंध ये शरीरया पड्यंते मानसी बहु असे. असे दुरी तेची जवळी वसेरया. जे दुरी आहे तेच जवळ आहे. आणि मला असं वाटतं काही काही टायमाला जवळ असताना जेवढं जवळ नसतं तेवढं दुरी असताना जवळ असतं. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबारायाचा समारोप करतात सगळ्या अमृत अनुभवाचा. आणि अशी मोक्याच्या ठिकाणी उभी टाकली आहे बघा. पड्यंते सदा तेची. कुठे स्मरण करावं लागतं? देवाचं स्मरण करावं लागतं. ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं स्मरण करावं लागत नाही. एक घडलेला दृष्टांत माझ्या घरात कदाचित सांगितला असेल, पण पुन्हा सांगतो. आमच्या अप्पा महाराजांच्याकडे गुजराती समाजी येत असे. आणि त्यातलं असं घडलं एकदा, त्यांच्याबरोबर एक अहमदाबादचा माणूस आला. आणि मग महाराज भेटल्यानंतर आपल्याला काही कळतं हे त्यांना कळण्याकरता काहीतरी आध्यात्मिक प्रश्न विचारावेच लागतात. तेव्हा म्हणाला, अप्पा महाराज तुमचा प्रवचन लई चांगला झाला. मी तिथेच होतो. लई चांगला झाला, फार आवडला. बरं आमच्या एक शंका आहे. ते म्हणले काय आहे? ते म्हटले देवाच्या पुढे आम्ही तास तास बसते पण आमचा मन लागत नाही. तुम्ही महात्मे आहे, तुम्ही सत्पुरुष आहे, काहीतरी आम्हाला उपाय सांगा. अप्पा महाराज काही बोलले नाहीत. ते म्हणाले संसारिक आहात का? ते म्हणले बायको आहे, मुलं बाळं आहेत. किती मुलं आहेत? आहेत म्हणाले 3. थोरला आहे तो कॉलेजमध्ये जातो, मधला 5वी-6वीत आहे, आणि धाकटा आहे तो आत्ताशी बालवाडीत जातो आहे. ते म्हणाले आता तोही चक्रमत होता. आम्ही साला तुम्हाला अध्यात्माचा प्रश्न विचारते आणि तुम्ही बायका पोराच्या काय विचारते? ते म्हणले काय तुझा मी बांधलेला आहे काय? तू मला विचारलंस, मी तुला प्रश्न विचारला, तू प्रश्नाचं उत्तर दे. नाही नाही म्हणले तुम्ही रागवत. अरे तू म्हटला तूच मला विचारतोयस उलटा प्रश्न. काय काय मी बांधलेला आहे का? काय इथे ठराव झाला आहे तुझा तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं म्हणून? नाही 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 चुकला. हां ते तुझ्या धाकटा पोऱ्या किती मोठा आहे? ते म्हणे धाकटा मुलगा म्हणे 3-4 आत्ताच शाळेत जायला लागला. काय रे म्हणे? तो शाळेत गेल्यानंतर त्याच्या यायच्या टायमाला जर त्याला 10 मिनटं उशीर झाला तर काय होतो? अरे काय अप्पा महाराज सांगावा घालमेल होते, कामावर लक्ष लागत नाही, काही सुचत नाही, त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. कळतंय का? काय कळतंय का? त्याच्याशिवाय काही दुसरं दिसत नाही. काय? हां समोर कागद असतात पण कागदात तोच दिसतो. मग म्हणाले तिथे काही त्या मुलाची माळ घेऊन बसलास का? अहो म्हणले माळ नाही, तो काय आता आमचा शेवटचा पोऱ्या आहे पण इतका गोड आहे. अहो काय सांगू, रात्रीसुद्धा माझ्या छातीवर झोपते, इतका माझ्यावर प्रेम करते. असं असं मग स्मरण करतोस? अहो म्हणला काय स्मरण? शाळेत गेला तरी मी विसरू शकत नाही त्याला, इतकं प्रेम आहे. म्हणून प्रेमामध्ये विस्मरणच नसतं, म्हणून प्रेमामध्ये स्मरणसुद्धा नसतं. काय? हां मग आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर कळलं का? तुला पोर्या प्रिय आहे म्हणून स्मरण आहे, देव विधी आहे म्हणून मन लागत नाही.
देव हा नेमावलीतला आहे की सकाळी उठल्यानंतर देवाचं स्मरण करावं म्हणून करतोयस, आवड म्हणून नाही. काही काही मंडळी आमच्याकडे पुष्कळ येतात. महाराज मी अमक्या तमक्याचा मुलगा, मी आता वडिलांची वारी चालवायचं ठरवलं आहे. म्हटलं चालवू नकोस वारी, वारी चाललेलीच आहे. आवडीने यायचं असेल ते ये. वडील वारी करत होते म्हणून मी वारी करतो, वडील जेवते म्हणून मी जेवतो असं नव्हे. मला भूक लागते, मला जगण्यावर प्रेम आहे म्हणून मी जेवतो, बरं का. मग भूक लागल्यानंतर भुकेचं स्मरण करावं लागत नाही, आपोआपच. तसं पड्यन्ते सदा तेची, जे पड्यन्ते आहे तरी पड्यंतयाची कहाणी. हे भुलीची भारणी, न बोलवी परी बोलवी श्रद्धा. याच्यावरचं त्या भक्ती 12व्या अध्यायातलं जे पुस्तक आहे ना, तो वाचून अतिशय सुंदर निरूपण झालं आहे. शेवट पड्यंतयाची कहाणी. काय शब्द वापरला आहे, हे भुलीची भारणी, नाही का. जी आवडीची व्यक्ती असते त्याच्याबद्दल जर बोलू लागला तर आपल्याला असं वाटतं किती ऐकावं, किती बोलावं. गवळणी जेव्हा भगवंताबद्दल बोलत होत्या तेव्हा त्यांना ते बोलणं किती वेळ जरी चाललं तरी कंटाळा यायचा नाही. हे बघा, आवडीच्या व्यक्तीबद्दल सतत ऐकलं तरी कंटाळा येत नाही, आणि नावडत्याबद्दल नुसता शब्द काढला तर 3.5 आट्यानी कपाळ भडून जातं. एकाने मला प्रश्न विचारला, 3.5 का? कारण म्हटलं एवढी इथे रुंदी आहे, तिथे इतकी नाही, ही इथे पडते ती अर्धी, म्हणून 3.5. आता काय उत्तर सांगू. मन मंदिरा गजर भक्तीचा.